शेगाव देवस्थानाची व्यवस्था उच्च दर्जाची आहे आणि हे तुम्हाला अगदी पार्किंग पासून जाणवतं. आपण पहिल्यांदा दर्शन घेऊयात, मग महाप्रसाद घेऊयात आणि शेगावची कचोरी शेगाव सोडून बाहेरच जास्त खाल्ली. तर आपण प्रत्यक्ष शेगावची कचोरी ट्राय करणार आहोत आणि बघणार आहोत ती कशी येते. तर चला पहिलं दर्शन घेऊयात. मंदिर आणि त्याचा संपूर्ण आवार इतका स्वच्छ आहे की प्रवेश केल्यावरच मन प्रसन्न होऊन जातं. मंदिरामध्ये अनेक स्वयंसेवक संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचं आणि बाकी व्यवस्थापनाचं काम सुद्धा अगदी चोख बजावतात. हे काम करताना नम्रतेने सगळ्यांना माऊली म्हणून बोलवतात, जे खूपच गोड वाटतं. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही, पण दर्शनानंतर आवारामध्ये नामस्मरणासाठी किंवा निवांत बसण्यासाठी छान व्यवस्था केली. इथे खऱ्या अर्थाने मन एकदम निवांत आहे. तर खूप मस्त दर्शन झालं आणि आपण आता महाप्रसाद घेण्यासाठी आलोय. आणि छान सिस्टीम म्हणजे रांगेत उभं नाही राहावं लागत, त्यांनी बसायची व्यवस्था केली आहे. कितीही मोठी रांग असते तरी पूर्णपणे बसायची व्यवस्था आहे. मला खूप लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की नक्की महाप्रसाद घे शेगावचा, आणि खूप छान वाटतंय. मला मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय, अप्रतिम व्हायब्रेशन्स आहेत इथे. चला तर मग महाप्रसाद घेऊया.